वत्सा, या वृक्षाची महती अलौकिक आहे. यावर 52 दैवते आहेत. शिवाय शंखिनी, याक्षिणी अशा 12 योगिनी, अणिमा, गरिमा, अष्टसिद्धी अशी ही दैवते असून त्यांना तू प्रसन्न करून घे. वत्सा, ऋष्यमुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकट अंजन पर्वत आहे. तिथे दक्षिणेस मोठी नदी आहे. तिथे महाकाली देवीचं स्थान आहे. तिला तू शरण जा. मग दक्षिणेला श्वेतकुंडे आहेत. ती पाण्याने भरलेली असून ती 108 आहेत. हत्तीच्या पावला एवढ्या त्या कुंडात पांढरी वेल टाकीत जा. पुन्हा येताना ज्या कुंडात पांढरी वेल सजीव झाली असेल त्या कुंडात स्नान कर. ते पाणी पी. तुला एक मरहूत मूर्छा येईल. तेव्हा सूर्यदेवाचं नामस्मरण कर. सूर्यदेव तुला प्रसन्न झाल्यावर त्या वेलाने पाणी स्वर्ण वृक्षावर शिंपड. तेव्हा होतील तुला ही 52 दैवते प्रसन्न. तुला काचपत्राची कावड घेऊन 6 महिने खेपा घालाव्या लागतील. तेव्हा होईल तुला ही शाबरी विद्या प्राप्त.